आपण दुष्पती आणि वानर गण शरणागत बिभीषण तुला आपण वाचविला चंद्र भगवान की जय. सर्व रामभक्तांच्या चरणी संस्थान म्हणून करून प्रतिष्ठानसंदर्भ सांगायला सुरुवात केली आहे. ग्रंथकार काका कथेचा परिहार्थिका कथा खूप गोड आहे पण वेळ कमी. वेळेला मोठवड्यावर समयाशी सादर व्हावी. आता कथा ऐकण्यामध्ये चित्त राहिलं नाही. कथा ऐकण्यात चित्त राहिलं नाही का पोटी भूक काय खेळण्याचे तशी अवस्था झाली. आता सगळेच लक्ष विचलित झाले. थोडक्यात दोन शब्द सांगतो. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र हनुमानजीचं उपकार मानतात, बाबा तुझ्यामुळं लक्ष्मण जिवंत झाला, तुझ्यामुळं मी वाचलो, तुझ्यामुळं वानर वाचले, तुझ्यामुळं विभीषण वाचला, असं उपकार मानला. त्रिलोक्यासी त्या मारविले इंद्रजितासी ये सजले मज मित्रासी काय तुझ पासी तुझे सांगू काय तुझे पासी तुझं सांगू. प्रत्यक्ष भगवंत म्हणतो तुझा कोण कुणाचा सांगण्यासारखं खूप आहे पण वेळ नाही. पण हनुमानजीला सांगतो बाबा जो आदत या जगामध्ये दिग्विजय मिळविलेला तो इंद्रजित होता. हो ज्याने देव बांधवडी घातले होते अशा इंद्रजिताला मारविण्याचं काम तो केलंस. बरं एवढं मोठं काम करून बी तुझं नाव पुढं नाही. तो पुढे का नाव त्याचं नाही 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 ते सगळं श्रेय दुसऱ्याला देतो. असा तू श्रेष्ठ आहे असं शोक करता रामाची तुआ पाचली एकेची सावध करणी सामीची स्वस्वरूपाची प्रबोधी देवाला जाग करण्याची सावध करण्याची क्षमता इतरांमध्ये नाही. जे देवाला सावध करीत असतात ते संत असतात आणि जे किती ओरडून देव सावध होत नाही ते माणसं असतात. जीव असतात. त्या वेदाची भाषा जर बोलायची झाली ते जीव असतात. तसं या कारण हनुमानजीचा उपकार म्हणणार बाबा मी ज्यावेळेस मला समाधी अवस्थाची दुःखामध्ये बुडलो होतो, चिंतेत बुडलो होतो, सगळं विसरलो होतो, त्यावेळेस सावध करण्याचं काम तू केलं असा